नमस्कार श्रोते हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की अजूनपर्यंत जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचा चिन्ह आहे, बेल आयकन तेही प्रेस करा. मित्रांनो, तुम्ही ऐकताय शिवाजी देशमुख यांची आयुष्य हे ही कादंबरी आणि आज भाग 10. ब्रह्मचैतन्य आश्रम ट्रस्ट असा मोठा फलक असलेल्या कमानीतनं गाडीनं आश्रमामध्ये प्रवेश केला. तो भव्य परिसर आणि आधुनिक पद्धतीनं बांधलेल्या शानदार इमारतींकडे बघून जगू चकित झाला. इमारतींभोवती उंच झाडं, समोरच्या मोकळ्या मैदानातली हिरवळ आणि चारही बाजूंनी उंच उभारलेल्या सिमेंटच्या कंपाऊंडमुळे आश्रम एखाद्या भव्य मंदिरासारखा दिसत होता. मुंडण केलेल्या अनेक शिष्य भगव्या वस्त्रात वावरताना दिसत होते. गाडीतून उतरताच स्वामींनी बनवारीला जगूची राहण्याची आणि आवश्यक त्या साधनांची व्यवस्था करायला सांगितली आणि स्वामी त्यांच्या विश्रामगृहाकडे गेले. एका भव्य हॉलमध्ये जगूची इतर शिष्यांबरोबर राहण्याची व्यवस्था झाली. प्रत्येकाला सिंगल कॉट, बेड, चादर आणि इतर आवश्यक वस्तू उपलब्ध असल्याचं बघून जगूला एखाद्या लॉजिंग बोर्डिंगमध्ये आल्यासारखं वाटलं. आश्रमाच्या वेळापत्रकानुसार जगूचा दिनक्रम सुरू झाला. अध्ययन, योगा, चर्चा, मेडिटेशन अशा अनेक उपक्रमातनं जगूला एका वेगळ्याच जीवनाचा अनुभव यायला लागला. त्याच्या शारीरिक जखमा आता भरून आल्या. त्यामुळे बाहेर शहरात जाऊन ते एका हॉस्पिटलमधनं टाके काढून आला. जुन्या आयुष्याची कात टाकून नव्या मार्गानं जीवनात प्रवेशासाठी तो सज्ज झाला. या आश्रमातलं जीवन म्हणजे त्याच्या दृष्टीनं एक विद्यापीठातलं अध्ययन होतं. स्वामी विद्यानंदांच्या सानिध्यात त्याला बरंच काही शिकायला मिळत होतं. त्याच्या दृष्टीनं साधू किंवा संन्यासाचं आयुष्य म्हणजे निस्संग परित्याग करणारं जीवन असाच होता. पण इथे मात्र सर्व सुखसुविधांनी युक्त असं वातावरण होतं. जगूला या गोष्टीचं मात्र आश्चर्य वाटायचं. वेगवेगळ्या शहरात स्वामींच्या प्रवचनाचा कार्यक्रम होत असे. त्यावेळी स्वामींबरोबर ते 4 शिष्य आवर्जून असत. बऱ्याच वेळेला स्वामी त्यांच्याबरोबर जगूला नेत. स्वामींचं प्रवचन तो मनपूर्वक ऐकत असे, मात्र ते ऐकताना त्याला अनेक प्रश्न आणि शंका भेडसावत असत. त्या बोलून दाखवायची हिंमत मात्र त्याला होत नव्हती. इतर 4 शिष्यांबद्दलही त्याला कुतूहल वाटत होतं. ते स्वामींशी कधीही आपणहून बोलत नव्हते. इतकंच काय, पण आपापसात सुद्धा त्यांना बोलताना कधी जगूनं बघितलं नाही. फक्त स्वामींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं थोडक्यात देणं किंवा सांगितलेलं काम मुकाट्यानं करणं एवढंच ते करत होते. जगूनं बऱ्याचदा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याकडून हो किंवा नाही या पलीकडे काहीही कळत नव्हतं. एक दिवस प्रवचन संपल्यानंतर परतीच्या प्रवासात स्वामी जगूपाशी मोकळेपणानं बोलत असताना जगूनं त्यांना सहज विचारलं, स्वामीजी, आपण यापूर्वी IAS अधिकारी होतात असं ऐकलंय. हाँ था. तो आप सन्यासी कैसे बन गए? अच्छा, ये पूछना चाहते हो? नहीं, ये नहीं. तो फिर आपने क्यों पूछा ये? अगर आप बुरा न मानो तो मेरे मन में स्वामी कुछ संभ्रम पैदा हुआ है. कैसा संभ्रम? खुलकर बोलो. आज के प्रवचन में आपने श्रद्धा पर ऐसा जो कहा कि उससे विज्ञान को निग्लेक्ट किया जाता है, ऐसा नहीं लगता आपको? जगूनं हिम्मत करून शंका विचारली. बिल्कुल सही कहा तूने. स्वामी जगूच्या पाठीवर थाप मारत गंभीर स्वरात म्हणाले, तुझे ऐसा लगता है क्या कि जीवन में श्रद्धा का कोई स्थान नहीं? स्वामींनी जगूला प्रश्न केला. चाहिए, जीवन में श्रद्धा अवश्य चाहिए स्वामी, लेकिन वह विज्ञान की कसौटी पर होनी चाहिए. जगू म्हणाला आणि त्याच्यावर स्वामी म्हणाले, देख, जब दुनिया को पूरा विज्ञान का ज्ञान होगा ना, तब श्रद्धा ये शब्द सभी भाषाओं में से नष्ट हो जाएगा. मगर ऐसी स्थिति कब होगी ये जानता है तू? स्वामींच्या ह्या प्रश्नाचं उत्तर जगू नाही देऊ शकला. स्वामीच म्हणाले, मैं जानता हूं तेरी आशंका क्या है. आज प्रवचन में मैंने मूर्ति पूजा और प्रार्थना पे जो बयान किया है वह वैज्ञानिक तौर पर बिल्कुल बेबुनियाद था, यही कहना चाहता हूं ना. हाँ जी, बिल्कुल.
जगूनं मनातलं उघडं केलं. भैया तू बहुत काम का आदमी है, मुझे तेरे जैसे शिष्य की ज़रूरत है. तेरी यह आशंका का समाधान उचित मौके पर होगा. फिर भी मैं एक बात बताता हूँ कि जब यथा राजा तथा प्रजा यह कहावत पुरानी हो जाती है, तब यथा प्रजा तथा राजा यह सूत्र को अपनाना पड़ता है. स्वामींचं हे बोलणं जगूला गोड वाटलं. तो मनात विचार करायला लागला की स्वामी असं का म्हणाले. यथा प्रजा तथा राजा याचा अर्थ जशी जनता असेल तसा उपदेश करायचा. म्हणजे जनता जर अडाणी असेल तर त्यांना योग्य ज्ञान न देता अज्ञानातच ठेवायचं. स्वामींचे हे विचार जगूला पुन्हा संभ्रमात टाकणारे होते. आश्रमात जगूचे जसे जसे दिवस जात होते तशा तशा त्याच्या मनातल्या शंकांचं निरसन होत घेतलं. पण काही नवीन घटनांमुळे नवीन प्रश्न मनात उसळी घेत होते. हा आश्रम म्हणजे एक धार्मिक ट्रस्ट होता. याचे ट्रस्टी हे मोठमोठे उद्योगपती, व्यापारी, पुढारी असे होते. आश्रम हा अनेक मोठमोठ्या कारखानदार, संस्था, व्यापारी, कलाकार यांच्याकडून मिळणाऱ्या देणगीवर चालत होता. आश्रमाचा उद्दिष्ट आध्यात्मिक प्रचार व्हावा आणि दीन दुबळ्यांना मदत व्हावी असाच आहे, ही जुजबी माहिती जगूला समजली होती. 20 वर्षांपूर्वी स्थापन झालेला ट्रस्ट आता भरभराटीला आला होता. आश्रमात अनेक सुविधा आणि शानदार इमारती उभ्या राहिल्या होत्या. त्या मानानं शिष्य हे फार कमी आणि आश्रमात कमी दिवस टिकणारे होते. अनेक शिष्य सोडून गेले होते, नवीन काही आले होते. 10 वर्षांपूर्वी रंगनाथ स्वामींचं निर्माण झाल्यानंतर स्वामी विद्यानंद हे आश्रमाचे मुख्य झाले होते. त्यांच्या काळापासून आश्रमाचा बराच विकास होऊन आर्थिक सुबत्ता आली होती. आश्रमात पुरुष शिष्यांप्रमाणे काही महिला शिष्याही होत्या. आलेले बहुतेक शिष्य हे निराधार किंवा अनाथ असे होते. महिलांमध्ये विधवा किंवा परित्यक्ता अशाच होत्या. बाहेरच्या जगापेक्षा इथलं जीवन संथ आणि शांत असंच होतं. 2-4 शिष्य सोडल्यास खऱ्या अर्थी अध्यात्माची ओढ असलेले किंवा मनापासून आश्रमात आलेले शिष्य कुणीही नव्हते. जगूनं मात्र जीवनातला संघर्ष आणि गुंतागुंत याला वैतागून हा मार्ग स्वतःहून निवडला होता. आश्रमाबाहेरील दौऱ्यावर स्वामी आता मुद्दाम जगूला सोबत नेत. काही प्रसंगी जगूलाच एखादा विषय देऊन प्रवचनाला प्रवृत्त करत. जगूलाही ते आता हळूहळू बऱ्यापैकी साधायला लागलं. कालांतरानं जगूचा आश्रमात जसजसा दबदबा वाढायला लागला तसतशा आश्रमातल्या काही अंतर्गत गोष्टी त्याच्या निदर्शनाला यायला लागल्या. संस्थेचा व्यवस्थापक, हिशोबनीस आणि 2 आचारी यांचे महिला शिष्यांबरोबरचे व्यवहार संशयास्पद दिसून आले. काही महिलासुद्धा या बाबतीत आघाडीवर असल्याचं जगूला जाणवलं. पण ही बाब कुणीही कुणाजवळ बोलत नाही हे त्याला प्रकर्षानं जाणवलं. एकदा तर जगूला एका टॉयलेटमध्ये वापरलेले कंडोम आढळले आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला. या गोष्टी एकदा तरी स्वामींच्या कानावर घालाव्यात हा विचार जगूनं केला आणि तशा संधीची तो वाट बघत राहिला. 2 दिवसांनंतर एका जिल्ह्याच्या ठिकाणी मोठा धार्मिक उत्सव होणार होता आणि त्यात स्वामींचं प्रवचन आयोजित केलेलं होतं. पण स्वामींनी ही जबाबदारी जगूवर टाकली आणि त्याला सुचेल त्या विषयावर प्रवचन करायला सांगितलं. ऐनवेळी स्वामींनी अशी आज्ञा दिल्यामुळे रात्री भोजनानंतर जगू मनातल्या मनात प्रवचनाचा विषय आणि मुद्द्यांची जुळवाजुळव करत कॉटवर पडून राहिला. विषय निश्चित केल्यानंतर प्रत्येक मुद्दा मनातल्या मनात घोळत त्याचं विश्लेषण कसं करायचं हा त्याचा विचार सुरू झाला आणि यात रात्रीचे 12 कधी वाजले त्याला लक्षातच नाही आलं. शेजारच्या कॉटवर झोपलेल्या शिष्याच्या घोरण्याचा आवाज मात्र त्याच्या विचारतंद्रीत अडथळा निर्माण करत होता. त्यामुळे जगू उठला. बाहेर व्हरांड्यात फेऱ्या मारत मनातल्या मनात प्रवचन घोकायला लागला. अचानक बाजूच्या खोलीत अंधुक प्रकाशात त्याला हालचाल जाणवली. ती खोली हिशोबनिसाची होती. ते कॅशियर असल्यामुळे आश्रमाची तिजोरी त्याच रूममध्ये हे जगूच्या लक्षात आलं आणि तो सावधपणे खिडकीजवळ जाऊन कानोसा घ्यायला लागला. चोरांना सुगावा लागला असेल म्हणून आतल्या हालचाली थांबल्या.
जगूनं हळूच खिडकीच्या फटीतनं आत बघितलं. झिरो बल्बच्या प्रकाशात आतलं दृश्य त्याला स्पष्ट दिसायला लागलं. कॅशियर साठे आणि त्याच्या उघड्या शरीरावर ओणवी झालेली विवस्त्र शिष्या बघून जगू चक्रावून गेला. पटकन खिडकी आपटून त्याच्या हॉलकडे चालत माघारी फिरला. तोच त्या खोलीचं दार उघडून कमरेला लुंगी लावलेला साठे बाहेर आला आणि कोण आहे? थांब थांब. साठेचा आवाज ऐकला. जगू जाग्यावर थांबला. त्यांनी मागे वळून बघितलं. साठे त्याच्या जवळ आला. काय जगू स्वामी, काय हेरगिरी करताय काय? साठेनं उद्धटपणे जगूला जाब विचारला तेव्हा जगूला त्याचा मनापासून संताप आला. हेरगिरी करायला नाही आलो. खिडकीतनं आत हालचाल दिसली म्हणून वाटलं की तुमच्या खोलीत चोर शिरलेत का काय. मग काय दिसलं काय तुम्हाला? काय दिसणार? घरातले चोर निघाले. अरे इथे साव कोण आहे? नाही ते मला माहिती नाही, पण हे ठीक नाही आहे. हा पवित्र आश्रम आहे. बाहेर जगामध्ये हे कळलं तर बाहेर कोण सांगणार रे? तू सांगणार आहेस? हे बघ साठे, बाहेर कोणी सांगून स्वतःची इज्जत घालवणार नाही, पण स्वामींना हे समजलं तर काय होईल ह्याचा विचार करा की. जगूनं त्यांना जरबेत सुनावलं. स्वामी? साठे मोठ्यांदा हसला. जगूचं मनगड धरून त्याला आपल्या खोलीत नेत त्यांनी त्याचा मोबाईल सुरू केला. स्क्रीनवरचं दृश्य बघून जगूच्या पायाखालची जमीनच हादरली. स्वतः विद्यानंद स्वामी एका महिलेबरोबर संभोगात मग्न झालेलं ते दृश्य होतं. जगू अवाक होऊन बघत राहिला. आणि हे जर खोटं वाटत असेल तर आत्ता जा त्यांच्या विश्रामगृहात, दार वाजव आणि बघ आत कोण आहे ते. साठे जोशात म्हणाला. जगू खाली मान घालून सॉरी म्हणाला आणि हॉलकडे चालू लागला. जाताना त्याच्या कानावर त्या अर्धनग्न शिष्येचा फिदी हसण्याचा आवाज त्याला खिजवून गेला. आश्रम, स्वामी, ईश्वर या तिन्ही गोष्टींवरचा विश्वास जगूच्या मनातनं पार ढासळून गेला. दुसऱ्या दिवशीच्या प्रवचनासाठी मनात घोळणारा विषय मागे पडून तो ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलच विचार करायला लागला. साठे काय, स्वामी काय, किंवा आपण स्वतः तरी काय आहोत? ईश्वरानं निर्माण केलेला माणूस का निसर्गानं निर्माण केलेला प्राणी? सभ्यता, सुसंस्कृती, नीती अनीती, पाप पुण्य या गोष्टींचा निर्माता खरंच देव आहे का स्वतः माणूसच आहे? आणि जर माणूस असेल तर ईश्वर ही देखील संकल्पना माणसाचीच आहे. फक्त दुसऱ्याला धाक दाखवण्यासाठी सर्व शक्तिमान ईश्वराची अमूर्त कल्पना मांडून मानव स्वतःचा स्वार्थ शोधतोय. ह्या उलट मानवेतर प्राण्यांमध्ये ईश्वराबद्दलची भीती किंवा भक्ती का नाही दिसत? माणूस विज्ञानाचा शोध लावून स्वतःचं जीवन अधिक सुखी करण्याचा प्रयत्न करतोय, पण हे संशोधन ईश्वराच्या माध्यमातून होतंय का निसर्गाच्या? आणि शोध म्हणजे तरी काय? जे आधीच उपलब्ध आहे परंतु त्याचं ज्ञान नाही, अशा गोष्टींचं ज्ञान होणं म्हणजे शोध. याचा अर्थ ईश्वर ही संकल्पना म्हणजे मानवानं स्वतःच्या सुखासाठी लावलेला एक शोधच आहे. आणि जगात जर ईश्वर असेल तर तो निसर्ग म्हणावा लागेल, कारण निसर्गच ईश्वराचा सुद्धा निर्माता असू शकतो. तसा असेल तर मग निसर्गाचा निर्माता कोण? या प्रश्नाचं उत्तर मात्र मानवाला अजून सापडत नाहीये आणि कदाचित भविष्यात सापडणारही नाहीये. निद्रा, मैथून, भय किंवा काम, क्रोध, मदमत्सर इत्यादी भावना या निसर्गानं बहाल केल्या असतील तर त्यांच्यावर नियंत्रण सुद्धा निसर्गाचंच असायला हवं. मग पाप पुण्य, धर्म अधर्म हे नियम मानवानं स्वतःवर लादून घेण्यात तरी काय अर्थ आहे? जगूच्या मनात अशा असंख्य प्रश्नांनी उठलेलं वादळ शांत करण्यासाठी तो उत्तरं शोधत राहिला. कधीतरी पहाटे त्याचा डोळा लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी जगू 2 शिष्यांसह प्रवचनाच्या ठिकाणी निघाला. मनात प्रवचनाचा विषय घोळत होता. यापूर्वी त्याने अनेक प्रवचनं केली असली तरी ती केवळ पुस्तकी पोपटपंची होती. स्वतःचे विचार मांडण्याची आणि ती पटवून देण्याची ही पहिली संधी जगन्नाथाला लाभली होती. कार्यक्रम पत्रिकेत आधी स्वामींचं नाव असल्यामुळे मंडपात तुडुंब गर्दी पसरली होती.
माध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर अनेक बडे लोक व्यासपीठासमोर पाहून जगूच्या मनावर थोडं दडपण आलं. पण जे काही बोलायचं आहे ते निर्भीड पण सौम्य शब्दात बोलायचं ठरवून त्यांनी प्रवचनाला सुरुवात केली. प्रवचनाचा मूळ विषय होता ईश्वराचं अस्तित्व, सत्य आणि भ्रम. लोक ऐकताना सुरुवातीपासून कानात जीव ओतून ऐकत राहिले. आध्यात्मिक विचारात आत्तापर्यंत जो तोचतोचपणा प्रेक्षकांनी अनुभवला होता त्यापेक्षा हा वेगळा अनुभव होता. सलग 2 तासाच्या प्रवचनात प्रेक्षक खिळून राहिले. प्रवचन संपल्यानंतर मात्र प्रत्येक श्रोता अंतर्मुख झाल्याचं जाणवत होतं. काही बडी मंडळी आणि चॅनलचे प्रतिनिधी जगन्नाथला भेटून त्याचं अभिनंदन करून गेले. काही तर दबक्या आवाजात म्हणाले सुद्धा की स्वामींपेक्षा वेगळं आणि उत्तम झालं. जगन्नाथचा आत्मविश्वास वाढला. प्रसन्न चित्तानं तो आश्रमात परतला. दुसऱ्या दिवशी नाश्ता झाल्यानंतर जगूला स्वामींचं बोलावणं आलं. स्वामींच्या विश्रामगृहात प्रवेश करतात स्वामी एकटेच असल्याचं जगूच्या लक्षात आलं. एरवी त्या 4 शिष्यांपैकी कोणीतरी असायचं. जगू आत आल्या स्वामींनी त्याला दार बंद करायला सांगितलं. जगूनं दार आतून बंद केलं. तो स्वामींसमोर येऊन बसला. जगन्नाथ, पहले आपका अभिनंदन. कल का प्रोग्राम बहुत अच्छा हुआ इसलिए. स्वामी उजवा हात पुढे करून जगन्नाथाला हात मिळवत म्हणाले, ये आपकी कृपा से है स्वामी. मैंने आपके ही विचार दोहराए बस. जगन्नाथ लीनतेनं म्हणाला, नहीं जगन्नाथ नहीं, मेरी विचारधारा तो इस बंद कमरे में सीमित है. वह बाहर का खुला आसमान नहीं छू सकती. स्वामी खिन्नपणे म्हणाले, क्यों, ऐसा क्यों कहते हो स्वामी? लेकिन तुमने जो कहा वह सब सच है, लेकिन ठीक है, रहने दो. यहां रहना है तो अपने उसूलों को गाड़ देना पड़ता है. स्वामी सावकाश म्हणाले, मैं समझा नहीं स्वामी. तुम्हारी सोच बहुत अच्छी है. मैं भी पहले यही सोचता था, लेकिन बाद में मुझे पता चला यह आश्रम अपना नहीं बल्कि किसी और का है और हम सिर्फ कठपुतलियां हैं. वो जब और जैसा चाहे वैसे नाचना होता है. स्वामी, मैंने कुछ गलत काम किया क्या? नहीं, तूने तो बहुत अच्छा काम किया है, ये देखो. असं म्हणत स्वामींनी 4-5 वृत्तपत्र जगूसमोर ठेवली. सभी पत्रकारों ने अच्छा लिखा है, लेकिन कुछ सनातनी लोगों ने उसका निषेध किया है. स्वामी म्हणाले. जगूनं सर्व वृत्तपत्रांवर धावती नजर टाकली. काही क्षण विचारात पडला तो. मैं आज खुलकर बता देता हूं जगन्नाथ. जगन्नाथ, ये आश्रम है ना, ये अध्यात्म की पाठशाला नहीं है, ये है ट्रस्टियों की पैसे कमाने की दुकान और बड़े बड़े हस्तियों का ब्लैक मनी व्हाइट करने का मशीन है ये. स्वामी म्हणाले आणि ते शब्द ऐकून जगन्नाथ अवाक झाला. यहां हमें प्रवचन, कीर्तन या कोई भी काम करना हो तो उसका मकसद लोगों को ज्ञान देना नहीं बल्कि उनको श्रद्धालु बनाकर अनुदान के रूप में पैसा या प्रॉपर्टी कमाना, यही है. और जो सनातनी लोग हैं उससे पंगा लेकर तो और ये काम बिगड़ सकता है. स्वामींनीच गंभीरपणे असं म्हटल्यावर जगू गप्प बसला. इस आश्रम के नाम पर करोड़ों रुपयों की माया जमा कर रहे हैं ये ट्रस्टी. लेकिन स्वामी, ये कैसे हो सकता है? हर साल ट्रस्ट का कारोबार ऑडिट तो होता है ना. अरे कैसा ऑडिट, यहां सब मिली भगत है. वो 4 लोग हैं ना, शिष्य के नाम पे हमेशा जो मेरे साथ रहते, वे है ट्रस्टी के आदमी, जिन्हें दिन रात मुझ पर निगाह रखने के अलावा दूसरा कुछ काम नहीं. स्वामी म्हणाले. क्षणभर दोघेही शांत बसले. मग स्वामीच बोलायला लागले. मुझे ख्याल है ये सब सुनकर तेरे दिल को ठेच पहुंची होगी, लेकिन क्या करूं, मेहता जी, काबरा और मालपानी जी के फोन आए कि आगे ऐसे कुछ नहीं होना चाहिए. स्वामी जगूला समझावत म्हणाले, स्वामी, जो आप कहेंगे अब वैसे ही होगा. जगू म्हणाला आणि जाण्यासाठी उठला. और सुन, ये बात सिर्फ तेरे और मेरे बीच में रहनी चाहिए. बस कुछ दिनों की बात है. बाद में मैं ही तुझे चांस दूंगा. जो मैं नहीं कर सका वो तू कर सकेगा, आई प्रॉमिस यू. थँक्यू स्वामीजी, जगू म्हणाला आणि विश्रामगृहाच्या बाहेर पडला. मित्रांनो, हा 10वा भाग इथे संपला. 11वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.